कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये वसलेलं बाचणी हे गाव. गावात 900 इतकी कुटुंबसंख्या असून गावात दररोज साधारण 1.5 लाख लिटर पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. यामुळे गावात घरगुती स्तरावरील सांडपाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होते. निर्माण झालेले सांडपाणी हे गावाच्या शेवटी शेतामध्ये आणि नदीमध्ये मिसळत होते. ही समस्या सोडवण्यासाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 व ग्रामपंचायत निधीतून बाचणी गावात सांडपाणी प्रकल्प राबविण्यात आला आहे. आमच्या गावची कुटुंबसंख्या 900 इतकी असून आमच्या गावामध्ये तुळशी नदीमधून पिण्याचे पाणी पुरवठा होत आहे. तरी या घरगुती स्तरावरती निर्माण होणारे सांडपाणी बिना प्रक्रियेद्वारा गटर्सद्वारे नदीत मिसळत होते. या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी आम्ही स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत निधीतून डिवाइड्स हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळे गावात शाश्वत स्वच्छता राहण्यासाठी मदत झाली. गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी चांगला प्रकल्प ग्रामपंचायतीने राबविला असून यामुळे नदी प्रदूषणाला आळा बसला आहे. नागरिकांच्या आरोग्य समस्याही कमी झाल्या आहेत. आमचं गाव पाणीदार असल्यामुळं ज्या ठिकाणी शोषखड्डा काढेल त्या ठिकाणी आमच्या इथं पाणी लागतंय. नदीकाठाला गाव असल्यामुळं पाण्याची समस्या जास्त आहे. म्हणून आम्ही माननीय डेप्युटी सीओ माधुरी परीट मॅडम यांच्याकडे मागणी केली की आमच्याकडे गावी मोठा प्रकल्प द्या आणि त्यानुसार त्यांनी हा प्रकल्प आम्हाला दिलेला आहे. आणि या प्रकल्पासाठी विद्यमान सर्व बॉडीनं आमच्या तसेच सरपंच मॅडम यांनी हे करून चांगल्या प्रकारे हा प्रकल्प राबवला आणि जे काय प्रदूषण होतं ते जवळजवळ 100% प्रदूषण पाण्याचं जे नदीत मिसळणारं सांडपाणी होतं ते पूर्णपणे आज बंद झालेलं आहे. आणि अगदी सांडपाण्याच्या या प्रकल्पातून आमचं पिण्याजोगं पाणी आज बाहेर पडत आहे. आणि जे नदीला पाणी मिसळत होतं आणि नागरिकांच्या आरोग्याच्या जो समस्या भेडसावत होत्या त्या या प्रकल्पामुळं बऱ्याच अंशी कमी होणार आहेत. सांडपाणी व्यवस्थापनासाठी राबविण्यात आलेल्या डिवॅट तंत्रज्ञानामुळे सांडपाण्याचे शुद्धीकरण होऊन हे सांडपाणी पुन्हा वापरात येऊ लागले आहे. आपण बाचणी या ग्रामपंचायतमध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाकरता डिवॅट्स टेक्नॉलॉजीची बांधकामचं प्लॅन्ट केलेलं आहे. डिवॅट्स म्हणजे डिसेंट्रलायझेशन वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट. तर ह्या प्लॅन्टमध्ये आपल्याला 3 स्टेपमध्ये आपण हे करतो. पहिला स्क्रीनिंग करतो, त्यानंतर सॅटरीचं पाणी ह्या स्क्रीनिंग चेंबरमध्ये घेतलं जातं. स्क्रीनिंग चेंबरमध्ये पहिला मोठी जाळी असते, त्यानंतर ना लहान जाळी आणि त्याच्या आतमध्ये तर परत इकडं 2 सेटलिंग टँक घेतले जातात ॲनारोबिक. या ॲनारोबिक टँकमध्ये काय होतंय की स्क्रीनिंगमधून फिल्टर होऊन जे पाणी आलेलं असते त्यातील घाण ह्यात कल्चर सोडलेलं असते. ते कल्चर त्याचं फूड म्हणून खातात व बॅक्टेरिया मारून घातक बॅक्टेरिया मारून ते पाणी परत इथं 2 फिल्टर मीडिया आपण बसवलेले आहेत. त्यामध्ये हे बसवलेलं मीडिया टाकलेलं आहे, खडीचे लेयर्स टाकलेले आहेत, मोठे बोल्डरचे दगड टाकलेले आहेत आणि नॅचरल सँड टाकलेले. तिथून हे पाणी हे आपल्या प्लॅन्टचं आउटलेट आहे. बाचणी गावातील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पामुळे नदीचे प्रदूषण हे कमी होणार असून मतदारसंघातील सर्व गावांमध्ये असे प्रकल्प राबविणार असल्याचे पंचायत समिती सदस्य माननीय श्री निवास पाटील यांनी सांगितले आहे. गंगा नदी प्रदूषणामुळे बरेच आपणाला त्रास होतोय. तो त्रास वाचवण्यासाठी शासनाने ही योजना राबवलेली आहे आणि या योजनेमुळे की आपली नदी ही स्वच्छ आणि सुंदर होणार आहे. त्यामुळे आमचे जे सांडपाणी व्यवस्थापनाचं जे उद्दिष्ट होतं ते पूर्ण होणार आहे. आणि हा प्रकल्प मी माझ्या मतदारसंघात जे आता मी आमचं गाव आहे हे मॉडेल गाव म्हणून केलेलं आहे आणि हे प्रकल्प मी पूर्ण माझ्या मतदारसंघात राबवण्याचा मानस माझा आहे.